आणि आपण यानंतर थेट जाऊयात शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूच्या परिसरामध्ये। याचं उद्घाटन 12 तारखेला होणार आहे। मुख्यमंत्री इथे पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 तारखेला मुंबईत येतील आणि या सागरी सेतूचं उद्घाटन करतील। मुख्यमंत्री सध्या सागरी सेतूची पाहणी करण्यासाठी पोहोचलेत। डीप क्लीनिंग ड्राइव्ह मध्ये मुख्यमंत्र्यांनी सहभाग नोंदवल्यानंतर इथे तयारी कशी सुरू आहे, हा सागरी सेतू पूर्णपणे सज्ज आहे की नाही याची माहिती मुख्यमंत्र्यांकडून जाणून घेतली जाते। अल्पेश करकरे सध्या आपल्या सोबत आहेत। अल्पेश, मुख्यमंत्री आढावा घेतात, कोणकोणत्या बाबींची पाहणी केली जाते? MTHL सागरी सेतूची उत्सुकता ही सर्वांनाच गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि यामध्ये आता 12 जानेवारीला या सागरी सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे MTHL सागरी सेतूवर सध्या पोहोचलेले आहेत। या ब्रिजचं काम पूर्णपणे झालेलं आहे की नाही, कशा प्रकारे उद्घाटनाची तयारी सुरू आहे या संदर्भात MMRDA प्रशासन, महापालिका प्रशासन व संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याकडून एकनाथ शिंदे हे आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा एकूण 6 मार्गिकांचा सागरी सेतू असणार आहे। साधारण 22 किलोमीटर मार्गीचा हा सागरी मार्ग आहे। यामध्ये 16 हा पाण्यावरील मार्ग असणार आहे, तर 5.5 किलोमीटर हा जमिनीवरील ही लांबी असणार आहे। आपण सध्या पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे MMRDA अधिकाऱ्यांबरोबर या MTHL जी सागरी सेतू आहे त्याची पाहणी करतात। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार आहे। थेट 2 तास ज्या प्रवासाला लागतात ते थेट 20 मिनिटांवर अंतर येणार आहे। त्यामुळे सर्वांनाच याची उत्सुकता होती की हा सागरी सेतू कधी ओपन होणार। त्यामुळे आता ही प्रतीक्षा आहे ती संपुष्टात आलेली आहे। 12 जानेवारीला या पुलाचं उद्घाटन होणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याच पार्श्वभूमीवर सध्या MTHL ब्रिजची पाहणी करताना आपल्याला सध्या MTHL ब्रिजवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा जो ब्रिज आहे तो देशातील साधारण सर्वात लांबीचा हा सागरी सेतू आहे। तसेच जगातील 10 जे लांब सागरी सेतू पूल आहेत त्याच्यामध्ये गणला जाणार आहे। त्यामुळे सर्व दृष्टीने हा MTHL ब्रिज आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि सध्या आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याच MTHL ब्रिजवर सध्या पालिका अधिकारी असतील, MMRDA चे अधिकारी असतील त्यांच्याकडून संपूर्ण या ब्रिजचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्ञानदा, बरोबर आहे, हा खूपच महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे सरकारचा आणि पूर्णत्वास आलाय हा प्रकल्प। पंतप्रधान मोदी त्याचं उद्घाटन करतील त्यापूर्वी आज मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाणारा हा आढावा। अल्पेश, हा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांसोबत आणखी कोण कोण उपस्थित आहे? हा आढावा घेत असताना आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री मंगल प्रभात लोढा असतील, महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल सिंग असतील व MMRDA चे अधिकारी आहेत ते सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या सागरी सेतू पुलाची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आगामी काळात जी 12 तारखेला उद्घाटन होणार आहे या पार्श्वभूमीवर या ब्रिजचं कुठपर्यंत तयारी आलेली आहे आणि कशा प्रकारे हे ओपन होणार आहे, जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या पूर्ण झालेल्या आहेत का नाही याची बारकाईने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी करत आढावा घेत आहेत। ज्ञानदा, अल्पेश, कोणती वैशिष्ट्य आहेत? कारण एक खूप मोठा प्रकल्प हा साकार होतोय मुंबईमध्ये आणि प्रवासाचा वेळ वाचणार आहे। मुंबईकरांसाठी वेळ सगळ्यात महत्त्वाचा असतो, त्यामुळे साधारणतः 2 तासाचं अंतर शिवडीपासून न्हावाशेवापर्यंत हे 20-25 मिनिटात सहज कापणं शक्य होणार आहे। वैशिष्ट्य काय काय आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता सध्या माध्यमांशी संवाद साधतायत। आपण पाहतोय हा सागरी सेतू मार्ग 22 किलोमीटर लांबीचा आहे। 2018 मार्च मध्ये याचं काम सुरू झालेलं आहे। एकूण 22 किलोमीटर मध्ये 16.5 किलोमीटर हा समुद्रमार्गी असणार आहे, तर जमिनीवर 5.5 असणार आहे। आपण सध्या पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत। मुख्यमंत्र्यांकडून सागरी सेतूची पाहणी केली जाते। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण थोड्याच वेळात याविषयीची जाणून घेऊ। अल्पेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि दृश्यांबद्दल।
रस्ते असतील, आजूबाजूच्या भिंती असतील, न्हावा शेवा ट्रान्सफॉर्मर लिंक जो आहे हा जो आहे त्याच्यामध्ये देखील पूर्ण कंप्लीट झालंय आणि त्याची पाहणी आज आपण करतोय. खरं म्हणजे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प फार मोठा दिलासा देणारा मुंबईकरांनाच नाही तर मुंबई ठाणे हा आपला शिवडी न्हावा शेवा ट्रान्सफॉर्मर लिंक जो आहे हा जो आहे त्याच्यामध्ये देखील पूर्ण काम कंप्लीट झालंय आणि त्याची पाहणी आज आपण करतोय. खरं म्हणजे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प फार मोठा दिलासा देणारा मुंबईकरांनाच नाही तर मुंबई ठाणे नवी मुंबई आणि रायगड हा रायगड चिर्ले येथे लँड होतो आणि देशातला हा सगळ्यात लांबीचा 22 किलोमीटर लांबीचा समुद्रावरचा ब्रिज आहे आणि याला आता जो पर्यायी रस्ता आहे जवळपास 1.5 ते 2 तास अंतर कापायला लागतं. यामुळे 15 मिनिटांमध्ये शिवडीचा माणूस थेट रायगडमध्ये जाईल आणि तिथून मुंबई पुणे एक्सप्रेसला कनेक्ट होईल, तिथून मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होईल. त्याचबरोबर वसई विरार मल्टी मॉडेल कॉरिडॉर जो आहे अलिबाग त्याला कनेक्ट होईल. अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प आहे, गेम चेंजर प्रकल्प आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ, इंधन, पोल्युशन सगळंच कमी होईल. तिसरी मुंबई तयार होईल अशी चर्चा आहे. तिसरी मुंबई म्हणजे आता काय बघा तिकडे एवढं मोठं डेव्हलपमेंट होईल. कारण मुंबई आणि हा जो चिर्लेचा एरिया आहे सिडको मधला रायगडचा हा अगदी जवळ येईल. 2 तासाचं अंतर 15 मिनिटावर. तर नक्की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल. तिथे ग्रोथ सेंटर होतील, मोठ्या प्रमाणावर सर्व्हिस इंडस्ट्री होतील, तिथे मोठ्या प्रमाणावर वसाहती होतील आणि एक गेम चेंजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. लोकांना फार मोठा याचा दिलासा मिळेल. लोकांच्या मागणीनंतर 500 वरून तुम्ही टोल 250 रुपये केलेला आहे. मात्र आता विरोधक मागणी करतात की हा टोल माफ करावा म्हणून. निवडणुकीपुरतं साचणार की काय? अरे बाबा, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम केलेलं नाही, करणार नाही. हा पूल आता कंप्लीट झालेला आहे. यापूर्वी जे प्रकल्प आम्ही कंप्लीट केले ते का निवडणुका होत्या तेव्हा? जे 2.5 वर्ष घरात बसले होते सगळं काम बंद करून, त्यांनी केलेलं सगळं जे काय बंद केलेलं काम आम्ही सुरू केलं, त्याला चालना दिली. त्यांनी जी काय गेल्या अनेक वर्षात घाण केलेली ती आता आम्ही स्वच्छ करतोय आणि आता हे प्रकल्प जो आहे हा आता कंप्लीट झालाय. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे की याचं भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालं होतं. तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्याचं उद्घाटन मोदी साहेबांच्या हस्ते होतं. याचा आनंद आहे आम्हाला. शिवसंकल्प अभियानाची सुरुवात तुम्ही आजपासून करताय, कशा प्रकारे बघता? मिशन 48 कडे 48 खासदार निवडून आणाल का? त्याचे ट्रॅव्हल करणार आहे कारण की सांगितलं जातं की पंतप्रधानांचा दौरा अजून नाही, म्हणून हा पूर्ण आम्ही जो MTHLचा जो पूल आहे याच्यावर आज याच्यासाठी चालू आहे की याची पाहणी करून जो कार्यक्रम आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा स्टार्ट टू त्या सुरुवात जिथून होते आणि जिकडे शेवट आहे तिथे मोठं लोकांना ते ॲड्रेस करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत आणि तिथे देखील काही आणखी मुंबईतले प्रकल्प जे आहेत त्याचं लोकार्पण होणार आहे. MMRDच्या प्रकल्पांचं लोकार्पण रिमोटद्वारे होणार आहे. त्यामुळे मोठा असा हा कार्यक्रम आहे आणि निवडणुका वगैरे डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. हा वरळीपर्यंत कनेक्ट होतो. तर मुख्यमंत्री माहिती देत आहेत या प्रकल्पाबद्दल आणि उद्घाटन सोहळ्याची. सर्क्युलेशन ड्रिल वापरली अत्याधुनिक. त्यामध्ये आम्ही प्रोटेक्शन वॉल केली, त्यामध्ये आम्ही हे नॉईज बॅरियर लावले आणि त्यामुळे ते फ्लेमिंगो जे आहेत कमी नाही झाले, वाढले उलट. त्यामुळे पूर्णपणे पर्यावरणाचा समतोल राखून त्याची काळजी घेऊन हा प्रकल्प ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपण केलेला आहे. त्यामुळे हा देशातला नंबर 1चा प्रकल्प आहे. आज शिवसंकल्पाची सुरुवात तुम्ही करताय, या रोडची डीप क्लिनिंग केली आहे का? सांगितलं जातं की लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल इथून. अरे लोकसभा निवडणूक आहे, प्रधानमंत्री तर 1 वर्षापूर्वी पण आले ना, 1.25 वर्षापूर्वी पण आले प्रधानमंत्री मुंबईमध्ये. मग काय तेव्हा निवडणुका होते का? आता विरोधी पक्षाला काय कामधंदा आहे का? काहीच नाहीये. फक्त विरोधामध्ये बोलायचं, आरोप करायचं. त्यांच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही.
आम्ही आमचं काम सुरू आहे. त्यामुळे त्यांना काही म्हटलं तरी जनता सुज्ञ आहे. डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे मुंबईमध्ये त्याचा असर मला दिसतोय. त्याच्यावर टीका ते करतायत. म्हणजे कुठला असा विषय सोडत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या, आम्ही आमचं काम करू. लोकसभा निवडणुकीसाठी आज बिगुल फुगला जाईल शिवसेनेकडून, कारण आज तुम्ही लोकसभा सुरुवात करताय. आमचा बिगुल कधीच म्हणजे कामानेच वाजलेला आहे. कामानेच आम्ही निवडणुका सामोरे जाणार आहोत. समजलं की नाही? त्यामुळे खोटी आश्वासनं देऊन लोकांना फसवण्याचं काम आमचं सरकार करत नाही. प्रत्यक्ष काम करतं. शासन आपल्या दारी आपण पाहिला. आमचा बिगुल कधीच म्हणजे कामानेच वाजलेला आहे. कामानेच आम्ही निवडणुका सामोरे जाणार आहोत. समजलं की नाही? त्यामुळे खोटी आश्वासनं देऊन लोकांना फसवण्याचं काम आमचं सरकार करत नाही. प्रत्यक्ष काम करतं. शासन आपल्या दारी आपण पाहिला की अतिशय 2 कोटीपेक्षा जास्ती लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. आज स्किल डेव्हलपमेंट आहे, त्याच्यामध्ये स्टार्टअप आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे. तर एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूच्या उद्घाटन प्रसंगी करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. नरेंद्र मोदी सर्वांना संबोधित करतील. आणखी काही विकास कामांचं लोकार्पण केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. आणि या लिंक रोडच्या निमित्तानं रायगड परिसराचा, उरण परिसराचा नव्यानं विकास होऊन एक प्रकारची एक्सटेंडेड मुंबई पाहायला मिळेल, याचेही संकेत मुख्यमंत्र्यांकडनं देण्यात आले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.